तर ह्या एटीएम मध्ये आमच्या सोबत असं होईल आम्हाला माहितच नव्हतं. तर सकाळी सकाळी मला ह्याने बोलून घेतलं. म्हणलं चल आपल्या बँकेत जायचं पैसे टाकायला. म्हणलं चालतंय चला. आम्ही दोघं आलो डायरेक्ट पोस्ट बँक मध्ये आणि बँकेत बघितलं तर गर्दी दिसत होती. म्हणलं चला घ्या आटपून आपले काम. आता आमच्याकडे पासबुक तर नव्हतं, आमच्याकडे होतं कार्ड. आणि त्या बँकेवर म्हणलं पासबुक नसेल तर त्या मामाकडे जा. मामाचं काम चालू होतं अकाउंट उघडून द्यायचं. त्यांना म्हणलं मामा आपले एवढे पैसे बँकेत टाकाव. चालतंय म्हणलं दी मोजून. दिले त्यांना मोजून. त्यांनी एकच मिनिटात पैसे टाकले. तिकडून डायरेक्ट आलो पेट्रोल पंपाशी. इकडून 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. तिकडून घरी यायला लागलो होतो. भाऊ म्हणला चल उसाचा रस पिऊ. म्हणलं चालतंय चला. आलो इकडे इकडून रस पिलो. त्यांना म्हणलं आपल्या जामखेड स्टँडचं काम फुल जोरात चालू वाटतं. ते म्हणले हा लय मोठं बांधलंय जा आतमध्ये बघून या. म्हणलं चला मग बघू तर येऊ. आणि आतमध्ये आलो बघितलं तर खरंच लय मोठं बांधलंय. स्टँडचं काम सध्या अर्धच झालेलं आहे. आता त्या मामाचं म्हणणं असं होतं इकडे बस लावणार आहे. पुढं मैदान मागं मैदान केलेलं असं काही विषय नाही. आता बघू स्टँड बांधल्यावर कुठं लावते ते बस. आणि आम्ही एटीएम मध्ये आलो पैसे काढायला. आणि आतमध्ये आलो बघितलं तर काय एटीएम बंद. मला बाहेरच अंदाज होता ह्याचा काहीतरी विषय असणारच आहे. ह्याचं सध्या ना काय ना काय असतात. कधी पैसे नसतात, कधी बंद असतं, कधी काय. चिकन आलो डायरेक्ट ह्या चिकनच्या दुकानावर. हे आपल्या मित्राचं चिकनचं दुकान आहे. मी इकडूनच चिकन नेत असतो. भाऊ आपल्याला स्वच्छ आणि ताजं चिकन देतो आणि दुसऱ्या दुकानापेक्षा स्वस्त दरात लावतो. तुम्हाला सुद्धा चिकन जास्त कमी घ्यायचं असेल तुम्हाला सुद्धा कमी जास्त होईल. ही दुकान आपल्या सदाफुली वस्तीवर टेलिफोन रोडला आहे. एक वेळेस नक्की भेट द्या, 100% फायदा होईल.